रवींद्र चव्हाणांना निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। रवींद्र चव्हाण येतात तेव्हाच जिल्ह्यात पैशांचा जोर कसा वाढतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर हे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले तर पालिका लुटतील असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावरती आक्षेप घेतल्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। त्यानंतर आता त्यांनी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकले। या ठिकाणी त्यांना काही पैसे आढळून आले। या ठिकाणी निलेश राणे आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। नेमकं काय प्रकार घडला होता? तुम्ही अचानक जाऊन तिथे धाड टाकता, नेमकं काय प्रकार घडला? अचानक असं नव्हतं। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये आले होते 2-3 दिवसापूर्वी आणि आम्हाला संशय आला की हे आता काहीतरी गडबड करायला आलेत, कारण का अचानक आले होते। अचानक त्यांनी ती सभा लावायला लावली। तर मी काही गोष्टींचा पाठलाग केला, काही लोकांचा मला जिथे डाऊट वाटला की हे डाऊटफुल वाटतायत तिकडे मी त्यांचा पाठलाग केला आणि माझ्या सहकार्याने मी आणि माझ्या सहकार्याने आणि जिथे ती वास्तू आहे तिथे आम्ही काल पोचलो। फॉलो करता करता पोचलो, म्हणजे अचानक काय मला काय साक्षात्कार झाला आणि मी तिकडे गेलो अशातला भाग नाही। एक रूट पकडला आणि त्या रूटच्या माध्यमातून त्यांचा पाठलाग करत मी तिथे पोचलो, नाही तर वैयक्तिक मला तिकडे जायचा काय अधिकार नाही। ते झालं आणि मीडियासमोर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आणि निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मी ते सगळं दाखवलं। मला साहेब हे फक्त 25-50 लाखाचा विषय नाही आहे। ह्या घरामध्ये रोज 2-3 दिवसांपासून पैसे येत आहेत आणि जात आहेत। आले की अर्ध्या तासात विल्हेवाट लावायची, आले की अर्ध्या तासात माणसं घेऊन जाणार, हे सगळं काही दिवसांपासून चालू आहे, 2-3 दिवसांपासून। आणि जेव्हा जेव्हा चव्हाण साहेब येतात तेव्हा तेव्हा हेच प्रकार होतात। तर आता तुम्ही गस्त वाढवा, शहराचं वातावरण बिघडू देऊ नका आणि अशा निवडणुका या होऊ नये सिंधुदुर्गामध्ये, ही आमची इच्छा। हे कल्चर बरोबर नाही। हे गरिबांच्या निवडणुका लोक समोरची जे कोण उमेदवारी हे करतायत, समोर उमेदवारी मागून लढतायत किंवा अपक्ष लढतायत, त्यांनी घरदार विकून, मोटरसायकल विकून, मंगळसूत्र बायकोचं विकून निवडणुकीला उतरलेले आहेत। त्यांच्यावर अन्याय नाही का? आपण एक एक मत जर 10, 15, 20 हजार, 25 हजारापर्यंत जाणार असू तर कुठे आपण कसे लढवणार हे सगळे गरीब लोक? अच्छा, उद्या नगरपालिका, आपलं महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, हे लढू शकतील का हो? हे कुठपर्यंत जाणार? हे सगळं हा वणवा लागणार। जर त्यांना वाटलं की बघा हे केलं, जिंकलो, तर हे सगळं असंच चालू राहणार। हे कुठल्या कुठे जाणार? गरिबांची निवडणूक ही राहणार नाही। गरीब माणूस निवडणूक लढू शकणार नाही। म्हणून हा लढा आहे की कुठेतरी समान व्यवस्था असली पाहिजे, समान न्याय असला पाहिजे, समान प्लॅटफॉर्म असलं पाहिजे, तर निवडणूक लढा। तुम्ही मैदानात येऊन निवडणूक लढा, बॅकडोर निवडणूक लढू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।